आणि फिअर ऑफ अननोन ही माणसाची बेसिक फिअर. आपल्याला अंधाराची का भीती वाटते? कारण ते काही दिसत नाही. म्हणजे ते माहीत पण नाही अशा ठिकाणी जेव्हा आपण जाणार आहोत मृत्यूच्या पलीकडे, तर तिथे आत्ता तुम्ही उडी मारून म्हणताय मला करायचंय, मला करायचंय, पण झोपल्यानंतर रिस्क्रिप्टिंग बद्दल सांगितलं, म्हणजे आपण आधीच्या त्या जन्मामध्ये जाऊन ते चेंजेस करणार, म्हणजे ह्या लाईफमध्ये आपल्याला त्या गोष्टीचा त्रास नाही होणार. ह्याचा अर्थ आपण कुठे ना कुठे कर्म पण चेंज करू शकतो. त्यामुळे कर्म नील करण्यापेक्षा कर्म समजून घ्या, राईट, त्याच्यावर योग्य ते संस्कार करा आणि मग तुमचं हिलिंग. बरोबर. पास्ट लाईफ करत असताना लोकांना सामान्य कोणते कोणते अनुभव येतात? समजा मी रिलेशनशिपसाठी पास्ट लाईफ करते माझ्या नवऱ्याबरोबरच्या, आणि मला असं दिसलं की त्या पास्ट लाईफमध्ये पण त्यांनी मला त्रासच दिलाय, येस, तर आत्ता माझं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय चेंज होईल? होणार. एखाद्या लाईफमधनं ट्रान्सफर होऊन त्या लाईफमध्ये जातात तेव्हा आम्ही पहिल्यांदा बघतो की तुम्ही कुठे लँड झाला. हे काय आहे ह्याच्या आधी मला हे विचारावंसं वाटतं की तुमचा एक्सपिरियन्स काय आहे पास्ट लाईफ रिग्रेशनला घेऊन? पण जेव्हा मी स्वतः या गोष्टी शिकत गेले, नुसतं शिकले नाही तर स्वतः अनुभवत गेले की पास्ट लाईफमध्ये जाणं काय असतं, त्यातनं बाहेर येणं काय असतं, मृत्यूला सामोरं जाणं म्हणजे काय असतं, तो एक्सपिरियन्स कसा असतो. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी जेव्हा आपण त्याला शब्द जोडतो तेव्हा ते त्याच्या पुढे काय हा मुद्दा आहे. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे ब्रेकअप्स होत आहेत, म्हणजे एक रिपीटेड पॅटर्न हजबंड वाईफमध्ये, आणि बऱ्याचदा असं पण होतं की 2दा-3दा डिवोर्स एका व्यक्तीचे झालेत, तिथे पण रिपीटेड पॅटर्न्स आहेत. पास्ट लाईफमध्ये काही त्याचं उत्तर असू शकतं? जो पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी करतो आणि मला बाकी काही सायकिक नॉलेज नसेल तर मला समुद्रातला एक थेंब शोधायचा. एक लक्षात घ्या की मुळामध्ये आपला आत्मा अनेकदा शरीरापासून वेगळा होतच असतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आपल्यासोबत आज आहेत शिल्पा मॅम, आणि ते एक पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट आहेत. त्यासोबत लास्टचा पॉडकास्ट तुम्ही पाहिला असेल, त्याच्यामध्ये हिप्नोथेरपीवरती मॅमनी सुंदर टॉपिक ते कवर केलं होतं. बऱ्याच लोकांना प्रश्न होते हिप्नोथेरपी कशी काम करते, त्यावरती त्यांनी डिटेलमध्ये ते पॉडकास्ट सांगितलं आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा, त्या पॉडकास्टची मी लिंक मेन्शन केली आहे. आजचा पॉडकास्ट खूप सुंदर होणार आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे बऱ्याच लोकांच्या पास्ट लाईफमध्ये अशा गोष्टी झालेल्या असतात ज्याच्यामुळे आपल्याला ह्या जन्मामध्ये त्रास होतो आणि आपल्याला ते कळत नसतं. आपण नेहमी सगळं आपण ट्राय करतो, आपण अगदी स्पिरिच्युअली पण कनेक्टेड असतो, पण तरी प्रश्नांची उत्तरे सापडत नसतात आपल्याला. पण ते का आपल्याला ना म्हणजे कळतच नाही. पण पास्ट लाईफ रिग्रेशन हे केल्यानंतर आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतात आणि त्याच्याने आपलं लाईफ इझी होऊन जातं. कसं जगायचं, काय, ते आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. पॉडकास्ट खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, खूप गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा समजणार आहे. पॉडकास्ट एंडपर्यंत पहा. नमस्ते मॅम, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि नेहमीप्रमाणे खूप छान पॉडकास्ट होता, चांगले कॉमेंट्स होते लोकांचे. त्यांना समजल्या ॲक्च्युली हिप्नोथेरपी ही कशी काम करते. आता आजचा जो विषय आपला आहे पास्ट लाईफ रिग्रेशन. सो हे काय आहे ह्याच्या आधी मला हे विचारावंसं वाटतं की तुमचा एक्सपिरियन्स काय आहे पास्ट लाईफ रिग्रेशनला घेऊन? सो एक वैयक्तिक एक्सपिरियन्स जर तुम्ही विचारलं सागर, तर एक तर थोडंसं अजून ॲडव्हान्स टेक्निक आहे हिप्नोथेरपीचं, ॲज अ थेरपिस्ट मी सांगेन. आणि एक व्यक्ती म्हणून किंवा स्वतः एक क्लायंटच्या सीटवर जर बसायचं असेल तर मी आत्तापर्यंत माझे 13 ते 14 पास्ट लाईफ बघितलेले आहेत, वेगवेगळ्या कारणांसाठी. ऑफकोर्स मजा म्हणून नाही, क्युरिओसिटी म्हणून नाही, पण काही वेळेला काही काही घटना आयुष्यात अशा घडल्या की त्याच्यासाठी मला उत्तरं शोधायला तितक्या मागे जावं लागलं. किंवा आम्ही जेव्हा शिकत असतो तेव्हा एकमेकांवर प्रॅक्टिस करताना काही जी आयुष्यात समोर आली, तर त्यामुळे खूप इंटरेस्टिंग अशी ही जर्नी आहे. आणि मला असं पूर्वी या गोष्टींवर विश्वास होता नव्हता, कन्फ्युजन होतं, संभ्रम होता, काय माहीत आहे की नाही, बरोबर, थोडंसं इग्नोरन्सही असतो, असेल कदाचित. पण जेव्हा मी स्वतः या गोष्टी शिकत गेले, नुसतं शिकले नाही तर स्वतः अनुभवत गेले की पास्ट लाईफमध्ये जाणं काय असतं, त्यातनं बाहेर येणं काय असतं, मृत्यूला सामोरं जाणं म्हणजे काय असतं, तो एक्सपिरियन्स कसा असतो, तेव्हा जास्त कन्व्हिक्शनने मी आता सांगू शकते की ह्या गोष्टींमध्ये काही तथ्य आहेत. कारण की त्याचा माझ्या आत्ताच्या करंट प्रॉब्लेमवर जो काही सकारात्मक परिणाम झालेला आहे, त्यातनं मला जे काही रिझल्ट मिळालेले आहेत, त्याने निश्चितच माझं आयुष्य आधीपेक्षा सुकर झालं.
त्यामुळे वैयक्तिक एक्सपिरियन्स ॲज अ क्लायंट ऑल्सो आणि ॲज अ थेरपिस्ट पण ही खूपच अमेझिंग जर्नी आहे माझी. ओके. मॅम, काय मी किंवा आपले ऑडियन्स जे आता हा पॉडकास्ट पाहत आहेत ते पण पास्ट लाईफ त्यांची बघू शकतात? निश्चितच बघू शकतात. एक सिंपल लक्षात घ्या, की पास्ट लाईफ रिग्रेशन ह्याला आपण थोडीशी फोड करूयात. हं. पास्ट म्हणजे मागचा जन्म, गतजन्म, लाईफ जन्म आहे आणि रिग्रेशन म्हणजे त्या जन्मात मागे जाण्याची एक प्रोसेस आहे. ओके. सो पास्ट लाईफ रिग्रेशन ही फक्त मागे जाण्याची एक प्रोसेस आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी जेव्हा आपण त्याला शब्द जोडतो, हां. तेव्हा ते त्याच्या पुढे काय हा मुद्दा आहे. ओके. बरेच थेरपिस्ट इथे चूक काय करतात, की मागचा जन्म दाखवला, कळलं ना आता असं का झालंय, संपला विषय. संपलं. हां. त्याने काय होतं, की तिथे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, की ह्याचं हीलिंग नाही झालं. हं. फक्त डायग्नोसिस झाला. डायग्नोसिसच्या पुढे ट्रीटमेंट असते ना. बरोबर. तर मला फक्त कळलं, की XYZ माझ्या ब्लडमध्ये प्रॉब्लेम आहे, माझ्या एक्सरेमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून हा रोग आहे. हां, म्हणजे तसं रिपोर्ट झालं आला ते. आणि झालं. बस. ते रिपोर्टच्या पुढे काय करायचं हे बरेचसे थेरपिस्ट करत नाहीत. त्यामुळे मग ती थेरपी अर्धवट होते. आणि मेन तेच काम आहे. त्यामुळे मग जे रिझल्ट मिळायला हवे ते मिळत नाही. त्यामुळे पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी हा जास्त योग्य शब्द आहे असं मला वाटतं, ओके. की मागच्या जन्मात तुम्हाला जाण्याची गरज तेव्हा पडते जेव्हा या जन्मात सगळं काही करून तुम्हाला उत्तर मिळत नाहीत. तुम्ही मॉडर्न सायन्सने अभ्यास केला असेल, तुम्ही औषधं घेतली, तुम्ही व्यायाम केले, तुम्ही डाएट केले, तुम्ही जे कोणी सांगितलं ते सर्जरी केली, तुम्ही अजून काही स्वभाव विशेष बदलून बघितले, सायकोलॉजिस्टकडे गेलात, तरी तुमचे जर पॅटर्न तसेच राहत असतील, हं. तर एक पॉसिबिलिटी निर्माण होते, की आपण जिथे शोधतो त्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी ते उत्तर आहे. आता ओके. पलीकडे म्हणजे कुठे? तर जर हा जन्म नसेल, तर कुठला तरी दुसरा जन्म, जे आपण आपल्या हां. हिंदू संस्कृतीमध्ये मानतो, की पुनर्जन्मावर आपला विश्वास आहे. येस. आपल्या गीतेमध्येच त्याचा उल्लेख आहे. हं. तो विचार करून जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा की नक्कीच इथे नाही तर दुसरीकडे कुठेतरी त्याची उत्तरं आहेत. या संकल्पनेतनं आपण विश्वास ठेवतो त्याच्यावर. हं. पूर्वी पण पास्ट लाईफ होतं, जेव्हा आपल्याला ते प्रकाश झोतात आलं नव्हतं. पण आता जेव्हा पास्ट लाईफ हा शब्द जवळ-जवळ सगळ्यांना माहिती आहे, बरेचसे पॉडकास्ट याच्यावर येस. होतात. हां. मूव्हीजमध्ये आपण ह्या गोष्टी आता विषय म्हणून बरोबर. हाताळले जातात. हं. तर लोकांना शब्द अगदीच नवीन राहिलेला नाहीये. पण ते प्रकाश झोतात आणण्याचं काम ज्या सायंटिस्ट आणि सायकोलॉजिस्टने केलेलं आहे, की त्याच्यावर पुस्तकं लिहिली गेली. ब्रायन वाईस खूप फेमस रायटर आहेत, ज्यांनी मेनी लाईव्हज मेनी मास्टर्स नावाचं पुस्तक लिहिलं आणि तेव्हापासून त्याला ॲक्च्युअली एक ग्लॅमर आलं. ओके. नंतर काही टीव्ही सीरियल्स झाल्या, राज पिछले जन्म का सारख्या. करेक्ट. त्याच्यामध्ये घराघरात हा शब्द पोचला. हं. परंतु जेव्हा आपण थेरपेटिक बोलतो, तेव्हा ते खूप जास्त एक रिस्पॉन्सिबल थेरपी आहे. हां. ती क्युरिओसिटी म्हणून करायची गोष्ट नाही आहे. हं. बरेच लोकं मला फोन करतात, की आम्हाला बघायचंय. ओके. का बघायचंय? नाही, एकदा अनुभव घ्यायचा आहे. किंवा असं वाटतं, की प्रत्येक गोष्टीची उत्तरं तिथेच शोधायची आहेत. हं. रिलेशनशिपचा इश्यू झाला, मला बघायचंच आहे, की या माणसाचा आणि माझा काय प्रॉब्लेम आहे मागच्या जन्मात. ओके. तर खूप उथळ कारणांसाठी बरेचदा पास्ट लाईफ रिग्रेशन केलं जातं. मूव्हीमध्ये बघून तर इन्स्पायर होतातच. हं. तर हा खेळ नाहीये. खूप एक सीरियस बरोबर. गोष्ट आहे, सीरियस हां. सायन्स आहे. पण अप्रतिम हिलिंग मोडॅलिटी आहे. ओके. मॅम, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे ब्रेकअप्स होत आहेत, म्हणजे एक रिपीटेड पॅटर्न हजबंड वाईफमध्ये, आणि बऱ्याचदा असं पण होतं की 2दा 3दा डिवोर्स एका व्यक्तीचे झालेत. हं. तिथे पण रिपीटेड पॅटर्न्स आहेत. हं. तर पास्ट लाईफमध्ये काही त्याचं उत्तर असू शकतं? निश्चित असू शकतं. बेसिकली एक लक्षात आहे, की जेव्हा माझ्या बाबतीत सतत एकच प्रकारची घटना घडते आणि ज्यातनं मला ट्रॉमा आहे, हं. ते आनंदी घटना नाही, ती ट्रॉमॅटिक घटना आहे. तर मला त्याची उत्तरं मिळवायचीच आहेत, की पहिला ब्रेकअप झाला ठीक आहे, काहीतरी माझं चुकलं असेल, काही समोरच्याचं चुकलं असेल. दुसरा झाला, तिसराही झाला. मी अनेक तर 3-3 डिव्होर्स झालेल्या केसेस माझ्याकडे आहेत. येस. हां. नुसतं ब्रेकअप पण नाही. तर अशा वेळेला डेफिनेटली आपण बघतो, की त्या व्यक्तीशीच कनेक्टेड असण्याची गरज नाहीये. हं. माझा काय पॅटर्न आहे? बरोबर. जर माझं एकाच व्यक्तीबरोबर पॅटर्न असेल, तर त्या व्यक्तीशी मी पास्ट लाईफ शोधणार. पण मी वेगवेगळ्या व्यक्तीबरोबर सेम अनुभवातनं जात असेल, हं. तर इथे प्रॉब्लेम. तर बरोबर. मग मी तो मुळात पॅटर्न का निवडलाय किंवा माझ्या सोलने तो का निवडला असेल? हा धडा का घ्यायचं ठरवलं असेल? हां. हे शोधायला पण आपण, की ही सुरुवात नक्की कुठे झाली? ओके. ती ह्या लाईफमध्ये पण असूच शकते. जसं आपण मागच्या पॉडकास्टमध्ये आपण एज रिग्रेशन येस. जो बघितलं, की येस. माझ्या आईला किंवा वडिलांना मी मल्टिपल रिलेशनशिपमध्ये बघितलं असेल हं. लहानपणापासून. तर माझ्यासाठी ते नॉर्मल आहे. करेक्ट. त्याच्यासाठी मला पास्ट लाईफमध्ये जायची गरज नाहीये. पण हे सगळं न करता माझं आयुष्यात स्थैर्यच येत नाहीये नात्यांमध्ये. हां.
आणि त्यांनी मला डिस्टर्बन्स होतं, तर मी हे मुळात का निवडला हा अनुभव, हे बघायला आपण डेफिनेटली पास्ट लाईफ करू शकतो. बरोबर. समजा जसं मला ना डिटेलमध्ये समजून घ्यायचं हे प्रोसेस कशी वर्क करते. हं. हिप्नोथेरपीमध्ये पण तुम्ही मला एक एक्झाम्पल दिला होता, तेव्हा मला समजलं ते. तसंच पास्ट लाईफ रिग्रेशन मला एक अनुभव देऊन सांगा, हं. म्हणजे आपल्या ऑडियन्सला पण समजेल की ही गोष्ट कशी वर्क करते. जेव्हा ते येतील तुमच्याकडे, त्यांना पण हे समजण्यासाठी इझी होऊन जाईल. सो जेव्हा आपण नुसतं हिप्नोथेरपी विषय बोलतो, तर ते अगदी लाईटली पण हिप्नॉटिक अवस्थेत नेता येतं, की आत्ता तुम्ही बसलात, 2 मिनिटं डोळे बंद करा, 2 मिनिटं श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही एका ट्रान्समध्ये तसेही जाता. जसं आपण मेडिटेशनमध्ये करतो किंवा एखादं हां. गाणं ऐकतोय आवडतं, तर आपण तिथेही ट्रान्समध्ये गेलेलोच वेगळ्या असतो. झोनमध्ये. हां. आपण पुस्तक मनापासून एखादं वाचतोय, हो. आपण तिथे ट्रान्समध्ये गेलेलोच आहोत. मूव्ही थिएटरमध्ये आपण Yes. मूव्ही बघतोय. तर आपण ट्रान्स अवस्थेत नॅचरली पण जातोच आहोत. त्यामुळे त्या लाईट अवस्थेत आपण वेगवेगळे सेशन्स करू शकतो. पण इथे आपण बोलतोय, की स्थळ काळाच्या पलीकडे जायचंय. जेव्हा आपण पास्ट लाईफ करतोय, तर आपल्याला खूप जास्त डीप रिलॅक्सेशनची गरज आहे. नुसतं छोट्या-छोट्या सूचनांनी इथे होणार नाहीये. तर बरोबर. मुळामध्ये मानसिक तयारी करणं, की आपण अशा ठिकाणी जातोय जो अननोन एरिया असणार आहे. तुम्ही सागर म्हणून जन्म घेण्याच्या आधी माहित नाही किती जन्म घेतलेत. येस. त्यातला कुठला निवडायचा आहे मी? हां. समजा तुम्ही 200 जन्म घेतलेत, तर मला कसं कळणार आहे, की एक्झॅक्टली हा जन्म तुमच्या आत्ताच्या करंटच्या जो काही प्रॉब्लेम असेल त्याच्याशी कनेक्टेड आहे. हां. जर मी सायकिक असेल तर मला कदाचित त्याचा अंदाज येईल. पण मी फक्त थेरपिस्ट आहे. जो पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी करतो आणि मला बाकी काही सायकिक नॉलेज नसेल, तर मला समुद्रातला एक थेंब शोधायचा. करेक्ट. अथांग गोष्ट आहे. माझ्या मागे कितीही जन्म असू शकतात किंवा कदाचित हाच तुमचा पहिला जन्म असू शकतो. हां. मागे बरोबर. जन्मच नाहीयेत. हां. तर ह्याच्यातनं जेव्हा प्रॉब्लेम्सचं आपल्याला मूळ शोधायचं तेव्हा खूप डीप रिलॅक्सेशन पाहिजे. हं. सुरुवातीच्या हिप्नॉटिक स्टेप ज्या इतर हिप्नोथेरपी सेशन्सला करतो त्या तर करायच्याच आहेत. पण त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा आपण पास्ट लाईफमध्ये न्यायचं तेव्हा आपल्याला मृत्यूच्या नंतरचा ब्रिजही क्रॉस करायचा आहे. अच्छा. इथे जेव्हा तुम्ही आईच्या पोटापर्यंत मी तुम्हाला नेणार आहे त्याच्या पलीकडे आधीचं लाईफ आहे ना. बरोबर. पण आधीचं म्हणजे इमिजिएट लाईफ जरुरी नाहीये. करेक्ट. समजा 10 लाईफ आधीचं लाईफ मला एक्सप्लोर करायचं आहे. हां. तर फार महत्वाचं आहे म्हणजे आजच्या लोकांना कळलं की आपण ChatGPTला जसे राईट प्रॉम्प्ट द्यावे लागतात. बरोबर. इन शॉर्ट तेव्हा तो आन्सर तसे देणार. हां. एक्झॅक्टली राईट प्रॉम्प्ट तुम्हाला पास्ट लाईफ रिग्रेशनसाठी दिले पाहिजेत की नक्की कुठला जन्म निवडायचा आहे. माझ्या क्लायंटच्या आत्ताच्या प्रॉब्लेमशी कनेक्टेड सेम जिथे मूळ आहे तेवढीच एक फाईल ओपन होते, बाकी सगळ्या शुड रिमेन क्लोज्ड. बरोबर आहे. तर नाहीतर मग समजा तो पॅटर्न मल्टिपल लाईफमध्ये असेल तर मल्टिपल फाईल उघडणार आहे. पण मला हवंय की सुरुवात कुठनं झाली. ओके. सो व्हेरी फर्स्ट लाईफ जिथे ही सुरुवात झाली ती फाईल ओपन होऊ देत. बाकीच्या सगळ्या क्लोज होतात. बाकीच्या झेरॉक्स आहेत कारण जरी रिपिटेटिव्ह पॅटर्न असले तरी. ते त्याच्यानंतर घडलेले आहेत. सो जसं आपण हिप्नोथेरपीमध्ये म्हणतो की फर्स्ट सेन्सिटायझिंग इव्हेंट काय? सर्वात पहिल्यांदा ती घटना केव्हा घडली? सर्वात पहिल्यांदा तो पॅटर्नची सुरुवात कुठे झाली? तर तितक्या डीप न्यायचं असेल तर मला फक्त तुमच्या माझ्यावर डिपेंड नाही. कधी-कधी स्पिरिट गाईड्सना बोलवावं लागतं, कधी एंजेलिक मदत घ्यावी लागते. ओके. कारण की हा जो मधला प्रवास आहे 2 जन्मांच्या, तिथे डार्कनेस आहे ना. तिथे भीती वाटू शकते. Yes. मृत्यूच्या पलीकडे जेव्हा आपण नेतो तिथे कन्फ्युजन होऊ शकतं की नक्की काय बघायचं आहे. हां. तर तिथे खूप वेगवेगळे टेक्निक्स आम्ही यूज करतो ते स्विच करायला, ह्या लाईफमधनं त्या लाईफमध्ये जायला. ओके. ती टेक्निक पण खूप बरोबर आणि प्रिसाइजली बोलावी लागतात. कुठेही घाईगडबड न करता खूप थेरपिस्टही ग्राउंडेड पाहिजे हे करताना. घाईघाईत पास्ट लाईफचं सेशन केलं आहे, एवढाच वेळ त्याच्यात आपण PLR करून टाकू, नाही. व्यवस्थित वेळ देऊन क्लायंटला पण वेळ सांगायची की तुम्ही वेळ काढून या, कुठेतरी जायचं या गडबडीत येऊ नका. बरोबर. कारण की ही जर्नी किती खोल आहे आणि प्रत्येक क्लायंटला लागणारा वेळ पण खूप वेगळा असू शकतो. त्याचा ओके. रेडीनेस नसेल तर तो तयार करण्यापासूनच आपल्याला प्रोसेस आहे. तर डीप रिलॅक्सेशन करायचं, तिला त्या ट्रान्सफर करायला त्या लाईफमध्ये वेळ द्यावा लागतो आणि तिथे गेल्यानंतर आपण नक्की पास्ट लाईफमध्येच गेलोय ना का अजून कुठे गेलो नाहीये बरोबर. हां. हे पण बघावं लागतं. तर तिथे थोडासा आध्यात्मिक अंदाज पण अभ्यास पण असतो की आपण बरोबर ठिकाणी गेलोय की नाही आणि मग तिथे जे तो सांगतो आहे क्लायंट ते सगळं डेटा आपल्याला आपल्याकडे लिखित गेलेला बरा असतो की आपल्याला कळतं की एक स्टोरी तयार करायची ना शेवटी आपल्याला. कारण विस्कळीत सुरुवातीला काही प्रसंग दिसणार आहेत जे सुरुवातीला कळणार पण नाहीत की नक्की कनेक्टेड आहेत नाही बरोबर. कनेक्टेड आहेत. मग एकदा का कळलं की अच्छा तो पास्ट लाईफमध्ये लँड झालेला आहे कुठल्या तरी, तेव्हा मग आपण थोडंसं मागे पुढे जसं करतो रिव्हर्स फॉरवर्ड तसे वेगवेगळ्या प्रसंगात त्यांना जायला लावायचं. अगेन
करंट प्रॉब्लेमशी रिलेटेड. बरोबर. हा. त्या लाईफमध्ये ते 80-90 वर्ष जगलेत. आपल्याला सगळं लाईफ बघायचं नाही. नाही. करंट प्रॉब्लेमशी रिलेटेड. सो आपल्याला कुठेही फिरून नाही यायचंय. हा. एक फोकस्ड क्वेश्चनिंग, एक प्रॉपर प्रॉम्प्ट्स आणि त्या लाईफमध्ये गेल्यानंतर तेवढेच इन्सिडेंट्स बघायचे आहेत जे आत्ताच्या लाईफशी किंवा आता ज्या प्रॉब्लेमसाठी क्लायंट आलाय त्याच्याशी कनेक्टेड. आणि मग सर्वात एंडला आपण त्याचा लास्ट डेथ सीन बघतो की Okay. एंड कसं झालं आणि हे का निवडलं आपल्या मनाने बघायचं. हजारो मी पास्ट लाईफ जगली असेल, हे पर्टिक्युलर पास्ट लाईफ का निवडलं येस. याची उत्तर आपल्याला काढून आणि मग त्या सेशनमधनं बाहेर काढायचं. एवढं सगळं फक्त डायग्नोस्टिक सेशन, अच्छा. त्याला आपण पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणतो. एकदा मला कळलं हा. या लाईफमध्ये असं झालं, सेकंड सेशन करावं लागतं टू रिस्क्रिप्ट. त्याला चेंज करण्यासाठी. येस, हा. ती होते पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी. थेरपी. हा. आपण बरेचदा म्हणतो ना की मला हे 5 वर्ष परत मिळाले ना तर मी काहीतरी वेगळं करेन. येस. आपण त्या त्या सगळ्या 2 चुका मी वर्षापूर्वी. करणार नाही, येस, करेक्ट. मी हे निर्णय घेणार नाही. तर हे जे रिव्हिजिटिंग किंवा आपल्याला सेकंड चान्स हवा असतो, तो सेकंड चान्स एका अर्थाने आपण सेकंड सेशनमध्ये देतो आणि हे बरेच लोक करत नाहीत. हे बरेच थेरपिस्ट करत नाही. रिस्क्रिप्टिंग ज्याला म्हणतो. कारण की आता ना ती मेमरी आपण विसरलेलो होतो, ती आपण जागृत केली ना, बरोबर. ती आता आठवणार. त्याचा परिणाम काय होईल माहित नाही. हा. त्याच्यावर हिलिंग व्हायला पाहिजे. बरोबर. समजा मी रिलेशनशिपसाठी पास्ट लाईफ करते माझ्या नवऱ्याबरोबरच्या आणि मला असं दिसलं की त्या पास्ट लाईफमध्ये पण त्याने मला त्रासच दिलाय. येस. तर आत्ता माझं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय चेंज होणार. हा. हिलिंग तर होणारच नाही, उलट गॅसलाइटिंग होईल ना तिथेच. बरोबर. तिथेच उलट ते ट्रिगर होईल आणि मी जास्त जाऊन भांडेन त्याच्याशी कदाचित, इफेक्ट वेगळाच होऊन जाईल. किंवा past मी life टोकाचा बघण्याचा. निर्णय घेईन की आता मला नाही राहायचं. आपण हिलिंगसाठी हे करतो हे विसरायचं नाही. हा. त्यामुळे रिस्क्रिप्टिंग फार महत्वाचं आहे, तर त्याला ते पूर्ण क्लोजर मिळतं त्या लाईफला. मग ते रिस्क्रिप्टिंग कसं होतं म्हणजे? सो अगेन आपण त्या सगळ्या प्रसंगातनं जातो आणि म्हणतो की गिव्हन अ चान्स, तुम्ही इथे काय दुसरा निर्णय घेतला असता. अच्छा. हा. तुम्हाला संधी तीच दिली गेली आहे. जे तुम्ही XYZ निर्णय घेतलात तिथे किंवा अशा पद्धतीने वागलात, ज्याचं कारण म्हणून आता तुम्ही सहन करताय ना शेवटी. तर तुम्ही गिव्हन अ चान्स दुसरं काय केलं असतं हे ओके. आधी आपण सेकंड सेशनच्या आधी डिस्कस करतो ऍक्टिव्हली, जागेपणे. अच्छा. एक सेशन झालं, बरोबर. तुम्हाला मला डिस्कशन झालं की अरे आपण हे बघितलं, हा. काही गोष्टी तुम्हाला आठवणार नाही त्या मी तुम्हाला सांगितलं की आपण हे बोललो, हे तुम्ही बघितलं की मी साईड बाय साईड नोट डाऊन करते. नेक्स्ट सेशन सुरू करायच्या आधी मी डिस्कस करणार आहे आपण नॉर्मल की बोलणार. गिव्हन अ चान्स तुम्हाला काय आवडेल ह्याच्यात बदल. आपण ती गोष्ट नलिफाय नाही करू शकत, ते घडून गेलेलं आहे, पण ओव्हरराईट करू शकतो. हा. एक नवीन मेमरी क्रिएट करू शकतो ज्याने हा. त्याची दाहकता कमी होईल. मग आपले ट्रिगर्स कमी झाले की रिस्पॉन्सेस बदलतील. बरोबर. तर त्यामुळे सेकंड सेशन हे खऱ्या अर्थाने ते थेरपेटिक सेशन. पहिलं सेशन तर डायग्नोस्टिक आहे. बरोबर. ते आपण स्वप्नात बघू, ते अजून आकाशिक रीडरकडे जाऊन बघू, टॅरो कार्ड्स वाले सांगतील, ज्योतिषी सांगतील, येस. ते कोणीही करू शकतं. पण जे सेकंड सेशन आहे दॅट इज मोर, जे खूप कमी थेरपिस्ट करतात. सो ह्यामध्ये मला जस्ट जे लोक आपल्या हे पॉडकास्ट जे पाहतात व्ह्यूअर्स स्पिरिच्युअली कनेक्टेड आहेत, तर आपला आत्मा ट्रॅव्हल करतो हे सगळं बघण्यासाठी. कारण आपण तर तिथेच, म्हणजे तुम्ही सांगताय ते मी ऐकतोय वगैरे, पण Right. ती जी लाईफ बघून येतोय ते माझा आत्मा ट्रॅव्हल करत असेल. बरोबर. एक लक्षात घ्या की मुळामध्ये आपला आत्मा अनेकदा शरीरापासून वेगळा होतच असतो, तो Okay. तुटत नाही. असं समजा की पतंग उडतो वर, पण मांजा आपल्या हातात आहे, सो आपण ते पतंग कंट्रोल करतो. ओके. तसा एक, त्याला थ्रेडच म्हणतो आम्ही हम्म. खरं तर. तशी एक थ्रेड कायम आपल्या बॉडीशी कनेक्टेड असते. नाहीतर मग प्रत्येक वेळ आत्मा बाहेर आले की प्रत्येक आपण मरू ना, तसं नाही होत. जसं कॉर्ड कनेक्ट असतं. एक्झॅक्टली. त्यामुळे ती कॉर्ड कायम कनेक्ट असते. आपण रात्री जेव्हा झोपतो तेव्हा अनेकदा आत्मा फिरून येतो. बरोबर. डिजावू सारखे जे एक्सपिरियन्सेस आहेत ते त्याच्यामुळेच आपल्याला होतात की आपण आधी इथे आलोय असं का वाटतं, फील होतं. हा. कारण की आपण ऍक्च्युअली तिथे वेगळ्या स्वरूपात येऊन गेलेलो आहोत. तसंच इथे आत्म्यापेक्षा मी म्हणून मनाचा एक तरल असा पटल आहे, ओके. जो तिथे आपल्याला त्या गोष्टी आत्मसात करायला, त्या गोष्टी बघून यायला मदत करतो. त्याला ढोबळ भाषेत आपण आत्माच म्हणूयात, पण त्याचे खूप जर सायन्टिफिकली बोलायला गेलं तर त्याचे अजून खूप अच्छा. डिटेलमध्ये ते सांगावं लागेल. ओके. पण आपण फिजिकली जर इथे असलो तरी मन हे लिक्विड आहे ना, ते बरोबर. कुठेही ट्रॅव्हल करू शकतो. आपण Yes. इथे बसून अमेरिकेत जातोच की मेंटली, येस येस येस. आपण जेव्हा पिक्चर बघतो तेव्हा तिथे जातोच की मेंटली. तीच प्रोसेस आहे, काही वेगळी प्रोसेस नाहीये, फक्त ती फोकस्ड आहे, ती व्यवस्थित गायडेड आहे आणि एक्झॅक्टली कुठे जायचं हे आपलं ठरलेलं आहे. आपण जनरल वॉक घेत नाही. बरोबर.
तर मी त्यामुळे आता मी कन्फ्यूज आहे. जसं समजा माझ्या लाईफमध्ये पैशांना घेऊन प्रॉब्लेम्स आहेत, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आहेत, पण ते मी सॉल्व्ह पण करत चाललोय. हम्म. पण मला हे कसं कळणार की म्हणजे मी कोणत्या टाइमला तुमच्याकडे यायचं, कोणता प्रॉब्लेम मला कधी, म्हणजे ह्यामध्येच लोक कन्फ्यूज असतात. म्हणजे पास्ट लाईफ कधी करायचं. कधी करायचा हा वेळ त्यांना तर नाही माहिती. आणि माझ्या लाईफमध्ये हे प्रॉब्लेम्स येतात कधी, नाही तर असं पण होऊ शकतं लाईफमध्ये कुणाचा काही प्रॉब्लेम येत नाहीये, तर ते तुमच्याकडे आलेत की मला पास्ट लाईफ जाणून घ्यायचं. तर हे राईट वेळ काय असेल पास्ट लाईफ करण्याची? एक म्हणजे ना, बरेच लोक म्हणजे समजा 100% आपण धरले तर त्यातले 60 ते 70 लोक क्युरिओसिटी म्हणून येतात. काहीतरी कुठेतरी वाचलंय, ऐकलंय, ब्रायन वेल्सचं पुस्तक समोर आलंय, अजून कोणी काहीतरी स्वतःचे एक्सपिरियन्स सांगितलेले आहेत हा. आणि त्यांना असं वाटतं की यार मुझे भी करके देखना है. हा, काय होतो मी, कोण होतो Exactly. वगैरे. तर त्या केसेस मी शक्यतो एंटरटेन करत नाही. अच्छा. जेव्हा मी तुम्हाला पास्ट लाईफमध्ये टाकते तेव्हा काहीतरी एक फोकस करून टाकते ना, काहीतरी उद्देश आहे माझा ते येस, करणं. येस. जेव्हा क्युरियस केसेस येतात तिथेही आपण एक फोकस देऊ शकतो की हॅपी पास्ट लाईफ दाखवा. हा, पण 24 तास आपण हॅपी नसतो ना. तिथे correct. अनेक अशा गोष्टी दिसू शकतात ज्या तुम्हाला आत्ता तुमचं चांगलं चाललेलं लाईफ डिस्टर्ब करणाऱ्या असू शकतात. बरोबर आहे. आपल्याला नाही माहिती आपल्याला काय दिसणार आहे, हा, कुठल्या लाईफमध्ये काय घडलंय. तर अशा वेळा अशा काही आठवणी तुम्हाला आता परत तुमच्या माइंडवर रिराईट केल्या जातात जे तुमच्या आत्ता लक्षात नाही. हा, विचार करा, जर पास्ट लाईफ लक्षात ठेवण्याची गोष्ट असेल तर देवाने ती मेकॅनिझमच तशी केली असते की सगळी लाईफ लक्षात येते. येस. त्याने ती आपल्याला काहीतरी कारणाने त्याच्यावर पडदे लपवलंय. टाकलेत हो, ना. बरोबर आहे. तर थोडं त्यालाही आपण मान दिला पाहिजे की त्याचं काहीतरी कारण आहे की Yes. आपण एवढं सगळं लक्षात ठेवलं तर ते किती ओव्हरवेल्मिंग होईल आणि आपली ती हार्ड डिस्क किती हँग व्हायला लागेल एवढ्या डेटाने एकदम. बरोबर. त्याही कारणाने आपल्याला ते थोडंसं विसरायला मदत केलेली आहे आणि त्याचे सतत ट्रिगर होऊ नये. सगळंच आठवायला लागलं तर ट्रिगर 24 आणि ह्या लाईफचा उद्देश जो आहे तो भटकेल किंवा आपण कन्फ्यूज राहू नये. आपण 24च ट्रिगर मध्ये राहू, Yes. कधी ह्या लाईफच्या कधी त्या बरोबर, लाईफच्या. बरोबर. त्यामुळे शक्यतो माझा प्रयत्न असतो की क्युरिओसिटी म्हणून तुम्ही ते पास्ट लाईफ करू नयेत. जिथे मला वाटतं की तुम्ही काहीतरी कारण आहेत, म्हणजे बरेच वेळा तुम्ही म्हणाल की मला हे कारण आहे आणि मला असं वाटतं हे पास्ट लाईफशी निगडीत असावं, तर आधी कधीच पहिलं सेशन पास्ट लाईफचं नसतं. माझ्या क्लिनिकमध्ये मी कायम आधी डिटेल केस आहे, तुम्हाला का वाटतंय असं हा, याची शहानिशा करते. तुम्हाला काही गोष्टी समजवते की तुम्हाला माहिती आहे का खरं म्हणजे काय असतं पास्ट लाईफ वगैरे, अच्छा. हे सगळं काउन्सिलिंग करते. आणि काही केसेस मला पटतात की नाही कदाचित त्याच्यासाठी पास्ट लाईफ करावं लागेल. तरी देखील माझं पहिलं हिप्नॉटिक सेशन हे पास्ट लाईफ असतंच असं जरुरी नाहीये. ओके. पहिल्यांदा मुळात तुमचा कॉन्शियस रेडीनेस आहे, हा, पण सबकॉन्शियस तयार आहे का ते बघायला. म्हणजे टाइप ऑफ काउन्सिलिंग. पण हा. नाही, पहिलं सेशन हिप्नॉटिक म्हणजे आधी हिप्नॉटिक अवस्थेत तरी जाताय की नाही, हा, बरोबर, बरोबर. तुमचं सबकॉन्शियस माइंड तयार आहे का ते बघायला. कारण की ते पेनफुल असू शकतं ना लाईफ. त्याने काहीतरी कारणाने विसरायचं ते ठरवलेलं आहे. मग जेव्हा तुम्ही म्हणताय मला करायचं आहे, तेव्हा अशीच एक केस होती. त्या अमेरिकेतनं आल्या, काही दिवसच इथे होत्या आणि त्या म्हणल्या मला पास्ट लाईफ करायचंय, पास्ट लाईफ करायचंय. मी म्हटलं की आपण करूयात, पण त्याची गॅरंटी नाहीये. ओके. कारण की मी तुम्हाला ओळखत नाही, तुमचं माइंडसेट मला माहीत नाही आहे आणि फेल्युअरचे चान्सेस पण तेवढेच असतात. कारण की तुमचा रेडीनेस जरी कॉन्शियसली असला, हा. तुम्ही खूप उत्साहाने येताय, पण सबकॉन्शियस माइंड हा सेफगार्ड आहे तुमचा, तुमचा बॉडीगार्ड आहे. तो ठरवणार की जायचं की नाही जायचं. ओके म्हणल्या, ते रिस्क घ्यायला तयार आहेत. त्या हिप्नोटाईज पण होऊ नाही शकल्या. फॉरगेट अबाउट पास्ट लाईफ. अच्छा. इतकं माइंड ओव्हर ऍक्टिव्ह असेल की करायचं ओव्हर एक्साइटमेंटमुळे बरोबर. पण तुम्ही हिप्नोटाईज नाहीच होणार आहात. मग ते हिप्नोसिस मध्येच तिथे गेल्याच नाही. नाही गेले. हा, दुसरा जर अपोजिट प्रसंग तुम्हाला सांगायचा झाला तर काही केसेस अशा आहेत की मी पास्ट लाईफ करायचं ठरवलं पण नव्हतं, डोळे मिटायला सांगितले आणि ते डायरेक्ट पास्ट लाईफ मध्ये होते. ओके. कारण की पास्ट लाईफ वॉज रेडी टू गेट हिल्ड. ते ऑलरेडी ऍक्टिव्ह होतं, मला फक्त हा, तिथे टच करायचं बरोबर, होतं. बरोबर. त्यामुळे पास्ट लाईफ करायचं की नाही हे ऍक्टिव्हली ठरवता येत नाही. व्यवस्थित केस घेऊन ठरवते मी. आणि केलं तरी सुद्धा आधी तुम्हाला काही प्री पास्ट लाईफ जसं म्हणू एखादं सेशन असतं ज्याच्यात बघते की खरंच तुम्ही रिलॅक्स होऊ शकता का. ओके. तुम्हाला तिथे डोळे मिटल्यावर काही भीत्या तर नाही निर्माण होतात जे मला आधी हँडल केलं पाहिजे. येस, कारण की मी तुम्हाला फक्त ह्या लाईफ पुरतं नाही, त्याच्याही पलीकडे नेणार आहे जिथे अननोन आहे. आणि फिअर ऑफ अननोन ही माणसाची बेसिक फिअर आहे. आपल्याला अंधाराची का भीती वाटते, कारण की काही दिसत नाही. बरोबर. मग जिथे माहीत पण नाही अशा ठिकाणी जेव्हा आपण जाणार आहोत मृत्यूच्या पलीकडे,
तर तिथे आत्ता तुम्ही उडी मारून म्हणताय मला करायचंय, मला करायचंय, पण झोपल्यानंतर, हा, डोळे मिटल्यानंतर घाबरू बरोबर. शकता. भीती वाटणार. हा. तर हे सगळं ॲनालिसिस करावा लागतो. त्यामुळे मी नक्की या व्ह्युअर्सना सांगेन, की तुम्ही गंमत म्हणून, क्युरिओसिटी म्हणून करण्यापेक्षा एक विशिष्ट कारण घेऊन करा. पण हम्म. तुम्ही अशा फाईल्स उघडणारा ज्याच्यासाठी कदाचित तुम्ही तयार नसाल. आणि त्या फाईल्स उघडल्यानंतर रिव्हिजिटिंगनी एक्स्ट्रा ट्रॉमा नकोय आपल्याला, हा. जो आत्ता नाहीये. येस येस येस. त्यामुळे त्याचे खूप सारे प्री-रिक्विजिट्स, खूप सारे डूज अँड डोंट्स आहेत, जे क्लायंटलाही माहिती पाहिजेत आणि ते थेरपिस्टलाही माहिती पाहिजे. अनेकदा जे फक्त पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट म्हणून काम करतात, ते येईल त्याला पास्ट लाईफमध्ये देतात. येस, बरोबर. आणि ते धोका उत्पन्न करू शकतात. तुम्ही रिस्क्रिप्टिंग बद्दल सांगितलात, म्हणजे आपण आधीच्या त्या जन्मामध्ये जाऊन ते चेंजेस करणार, बरोबर. म्हणजे ह्या लाईफमध्ये आपल्याला त्या गोष्टीचा त्रास नाही होणार. हं. सो ह्याचा अर्थ आपण कुठे ना कुठे कर्म पण चेंज करू शकतो पास्ट लाईफमध्ये जाऊन. मुळामध्ये आपण पास्ट लाईफ का करतोय? कॉर्ड कटिंगसाठी, कार्मिक हिलिंगसाठी. अदरवाईज पास्ट लाईफमध्ये जाण्याची गरजच नाही ना. जेव्हा मी म्हणते की माझं एक रिलेशनशिप खराब आहे, म्हणजे या व्यक्तीबरोबर माझं कर्मच खराब आहे आपण म्हणणार आहोत ना. किंवा माझा एखादा पॅटर्न आहे, म्हणजे माझ्याच कर्मात काहीतरी चुकलंय, माझ्याच गेल्या जन्मात मी काहीतरी चुकीचं केलंय, म्हणजे आपण परत कर्मावरच येतो. येस. पण मला नेहमी असं वाटतं ना, की हिप्नोथेरपी किंवा कुठलंही हिलिंग टूल आहे, मग ते काउन्सिलिंग पण असेल, पास्ट लाईफ रिग्रेशन असेल, हा ना रिवॉर्ड आणि पनिशमेंटपेक्षा कर्माची जी थेअरी आहे, की चांगलं केलं तर रिवॉर्ड्स मिळतील, वाईट केलं तर पनिशमेंट मिळेल, याच्या पलीकडे जाऊन कर्म समजण्यासाठी जास्त गरजेचं आहे. ते कर्म नील करण्यापेक्षा ते आधी समजून घ्या, ते ॲक्सेप्ट करा. कर्म बदलता येतात का, कर्म कम्प्लिटली संपतात का, तर ते तुमचा चॉईस असतो. ओके. पण त्याच्यासाठी जी कर्म ऑलरेडी केली आहे त्याला समजून घ्या. ते तुम्हाला लेट गो करता येते का, ते तुम्हाला हील करता येते का, ह्याच्यासाठी आपण पास्ट लाईफ रिग्रेशन करतो, ना की कर्म कटिंगसाठी. ओके. ॲक्सेप्टन्स करून जर तुम्ही ह्या जन्मात गोष्टी चेंज करायची ठरवलं, तर ती ऑटोमॅटिकली कट होणार आहे. बरोबर. बिकॉज तुम्ही ते कार्मिकली घेऊन आलात म्हणजे तुम्हाला ते भोगायलाच पाहिजे का, तर असं नाहीये. असं नाहीये. लेसन लर्न्ड म्हणजे काय आहे, की मला समजले ही चूक झाली आणि आता मी कॉन्शियसली ठरवून ती करणार नाही. मला कळलं की ती कार्मिक आहे, ते पास्ट लाईफमुळे आहे, पण आता मी परत एक नवीन चॉईस करू शकतो ना. येस. रिस्क्रिप्ट करणं म्हणजे काय, तर एक नवीन चॉईस करणं आहे. आधीचं कॉन्ट्रॅक्ट फाडून रिकॉन्ट्रॅक्ट करणं आहे. त्याच्यासाठी आपण पास्ट लाईफ करतो. त्यामुळे कर्म नील करण्यापेक्षा कर्म समजून घ्या, त्याच्यावर योग्य ते संस्कार करा आणि मग तुमचं हिलिंग. बरोबर. असंच पास्ट लाईफ करत असताना लोकांना सामान्य कोणते कोणते अनुभव येतात? सो एक म्हणजे आपण पास्ट लाईफ कशासाठी करतो ह्यानी आपण एक साधारण अंदाज घेऊ शकतो. पण एक कॉमनली आपण जर बघितलं तर सर्वात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही एखाद्या लाईफमधनं ट्रान्सफर होऊन त्या लाईफमध्ये जातात, तेव्हा आम्ही पहिल्यांदा बघतो की तुम्ही कुठे लँड झालात. ओके. साधारणपणे आजूबाजूला काय दिसतंय, काय ते बघा. तुम्ही स्वतःकडे बघा, तुम्हाला काय दिसतंय, तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती तुम्हाला दिसताय. आता तुम्ही स्त्री आहात किंवा पुरुष आहात म्हणजे तुम्ही त्या लाईफमध्ये तेच असेल असं नाही ना. मग ते जेंडर पण चेंज झाले दिसतात. जेंडर पण चेंज झाला दिसणार आहे. तुम्ही प्रत्येक लाईफमध्ये पुरुषच असणार आहात का? नाही ना. तर त्यामुळे तुमचं वय काय आहे, तुमच्या अंगावर कपडे काय आहेत, तुम्ही पायात काही चपला घातल्यात नाही घातल्यात, तुमचे केस, स्किन कशी आहे, म्हणजे आपला साधारण त्या एराचा अंदाज येतो. बरोबर. तुम्ही भारतातच आहात का भारताच्या बाहेर आहात, तुमच्या स्किनवर तो अंदाज येतो. मग पहिल्यांदा आधी स्वतःची सेल्फ इमेज बघा, काय आहे तिथे, नक्की काय दिसतंय. हा सेल्फ अवेअरनेस एकदा झाला की ओके, मला आजूबाजूला शेती दिसतीये, झोपड्या दिसतायत, किंवा मला असं दिसतंय की मी एक फाटकं बनियान घातलंय, पायात काही वाहणार नाही, तर मी सांगू शकते की थोडं गरीब व्यक्ती असू शकतो हे. तर एक साधारण बेसिक जो आहे तो पहिल्यांदा तुम्हाला तुमच्याबद्दल काय दिसतं, ओके, तुम्ही स्वतःला कसे दिसता. येस. आणि मग आजूबाजूला तुम्हाला काय दिसतंय, म्हणजे आपले व्हिज्युअल सेन्सेस, आपली जी पंचेंद्रिय आहेत, त्या पंचेंद्रियांच्या मार्फत तुम्ही काय काय इन्फॉर्मेशन घेताय. कुठला वास येतोय का, काही ऐकू येतंय का, काही डोळ्यांनी दिसतंय का, तुम्हाला शारीरिक काही संवेदना जाणवत आहेत का, की जड आहे, मी इथे बसलोय, मी अंधारात आहे, मी कुठे आहे, माझ्या बाजूला 4 लोक आहेत, काय करतायत, हे सगळं बेसिक फर्स्ट इम्प्रेशन हा पहिला अनुभव आहे. आणि मग तुम्हाला मी जशी पुढे नेते आहे किंवा मागे नेते, तर तुम्ही म्हणाल की समजा मी एक 20 वर्षाची मुलगी दिसतोय, तर मग 20 वर्षाच्या पुढे काय झालं, शेवटच्या तुमच्या त्या जन्माच्या डेथपर्यंत, आणि 20 वर्षाच्या आधी काय झालं, हेव्हा मी तुम्हाला असं बॅक अँड फोर्थ करणार आहे ना, कधी पुढे जा म्हणणार आहे, कधी मागे जा म्हणणार आहे. त्या त्यावेळेला तुम्हाला नक्की काय दिसलं. मग मला माझी आई दिसली का, मला माझे वडील दिसले का,
ह्या जन्मातलं कोणी तेव्हा तिथे दिसलं का? ओके. असे पण काही अनुभव असतात, की अरे तिथे मला एक माझा भाऊ आहे, पण तो माझा नवरा आहे. अच्छा. चेहरा सेम दिसणार नाहीये. हां, हां. जेंडरही कदाचित सेम नसेल. पण तरी ते बघितल्यावर कळतं, की ही व्यक्ती माझा आत्ताच्या जन्मातला नवरा आहे. ओळखू शकतो म्हणजे ओळखू आपण. शकतो. हां. आपण म्हणतो ना, की सगळं सोल जे डोळ्यांनी आपल्याला दिसतं. सो हं. लुक ॲट मी आपण म्हणतो. लुक येस, ॲट मी. येस. तर ते डोळ्याच्या मार्फत आपल्याला जाणवू शकतं, की हे सेम सोल आहे ओके. आणि ही तीच व्यक्ती आहे. तर असे पण काही अनुभव दिसतात. हं. तुमचं आत्ता करंट लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम चालू आहेत, त्याच्याशी आपण मूळ शोधायला पास्ट लाईफ करतोय. हं. त्याच्याशी संबंधित तिथे उत्तरं मिळतात, की आता माझं शोल्डर दुखतोय फॉर हां. एक्झाम्पल. सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत आणि तो इतका दुखतो, की मला सहन होत नाहीये. हं. मग शेवटी आपण सगळ्या थेरपीज नंतर पास्ट लाईफ करतो आहोत. तर तिथे ती वूंड दिसते, की काय झालं होतं तिथे, तेव्हा काय घाव झाला होता. ओके. आत्ता जी माझ्या समजा पायावर एखादी खूण आहे, ती ह्या जन्माशी रिलेटेड नाही. तर तेव्हा मी एखाद्या वॉरमध्ये होते, तिथे मला घाव झाला होता. अच्छा. तर अशा प्रकारचे पण अनुभव लोकांना दिसतात. ऑफकोर्स तुमच्या मृत्यूचा अनुभव तुम्हाला दिसतो. हं. तिथे जे काही गोष्टी घडल्या ते सगळे अनुभव आपण मानसिक, शारीरिक, आत्मिक सगळ्या प्रकारे अनुभवू शकतो. ओके. ह्या सगळ्या गोष्टी आणि नॉर्मली सगळ्यांना दिसतात. दिसतात हा शब्द का चुकीचा आहे सांगते. हं. प्रत्येकाची व्हिज्युअल फॅकल्टीज स्ट्रॉंग असेल असं येस, नाहीये. येस. माझ्याकडे एकच केस तशी होती, पण ती क्लासिकल होती. तिने फक्त स्मेलनी अख्खं पास्ट लाईफ बघितलंय. म्हणजे तिला कसं? डोळ्यांनी तिला काहीच दिसत हां. नव्हतं. ती फक्त मला सांगत होती, इथे चुलीवरचा वास येतो, इथे मोगऱ्याचा वास येतोय, इथे अशी व्यक्तीचा वास वाटतोय, की ती गरीब आहे की काय, त्याच्या कपड्यांचा वास ओके. येतोय. असं करत पूर्ण ऑल फॅक्टरी म्हणजे फक्त स्मेल या एका गोष्टीवर मी हां. अख्खं पास्ट लाईफ केलेलं आहे. सो प्रत्येकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा म्हणजे व्हिज्युअलाइज कुठलं होतं का? पंचेंद्रिय काम करत आहे, ओके. कुठली तुमची फॅकल्टी जास्त स्ट्रॉंग आहे. हां. प्रत्येकाची व्हिज्युअल फॅकल्टी असं असेल असं नाहीये. कोणाला तोंडाची टेस्ट पण बदलू शकते, की इथ्याला ना मला तोंडात एकदम कडू चव आली. अच्छा. ओके. तर तसंही असू शकतं किंवा मला अंगावर फक्त शहारे येतायत का गरम होतंय अंग, हां. ते पण आहे. कायनेस्थेटिक ज्याला आपण म्हणतो, ते फीलिंग्स पण आहेत, की मला दिसत काही नाहीये, ऐकू काही येत नाहीये, फील होतंय. पण मला असं वाटतं, की बहुतेक मी अशा ठिकाणी आहे. हं, हं. तर फीलिंग्स पण आहेत. सो व्हिज्युअल इफेक्ट्सच असतील का? तर नाही. सो जे पास्ट लाईफ करतायत, त्या व्यक्तीला काही असं स्पेसिफिक म्हणजे जसं ध्यान करणं किंवा अ, स्थिर राहणं, हं. असं काही स्पेसिफिक गरज आहे का? की कोण पण पास्ट लाईफ करू नाही, शकतं ज्यांना गरज आहे? हां, माझ्या मते कोणी पण करू शकतो. पण जसं आपण मागच्या सेशनमध्ये हिप्नोथेरपीच्या बोललो आणि आत्ताही बोलतो, की रेडीनेस. हं. तुम्हाला का करायचं याची क्लॅरिटी असणं. हां. जाता येता पास्ट लाईफ करण्यासारखी गोष्ट नाहीये ना. येस. तर तुम्ही का करण्याचा रेडीनेस असला आणि आधीचं जर सगळं रॅपो बिल्डिंग झालं असेल, जे मी वारंवार त्याच्यावर का फोकस करते, पण त्यांनी आपण रिलॅक्सली तिथे सरेंडर होणार आहोत. बरोबर. आता आपल्याला फक्त हिप्नोथेरपीबद्दल नाही बोलत आहोत आपण. हं. आपण त्याच्याही पुढे जाऊन डीप रिलॅक्सेशन बद्दल हां. बोलतोय. तिथल्या काही गोष्टी आठवणार आहेत, काही नाही, इतकी आपल्याला डीप जायचं आहे. हं. तर हे सगळं जर आपण केलं असेल, तर काही प्रॉब्लेमच नाही. बरोबर. तर ते रेडीनेस आहे ना, हे बघणं फार प्रत्येक वेळेला गरजेचं आहे. हं. उगीच मी पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट आहे म्हणून मी कोणालाही पास्ट लाईफमध्ये नेऊ शकते का? तर नाही. हं. तर हे फार महत्त्वाच्या आहेत ह्या काही गोष्टी ज्या मी वारंवार सांगते आहे. तसं असेल तर काहीच सो problem जे रेडी आहेत प्रॉपर ते जे जाऊ रेडी शकतात. आहे, हां. ज्यांचा थेरपिस्टवर विश्वास आहे, येस. हां. थेरपिस्ट क्वालिफाईड आहे बरोबर. आणि सूचना सगळ्या व्यवस्थित चाललेल्या आहेत. हे सगळ्या गोष्टी जे बेसिक ज्याला आपण प्री रिक्विजिट्स म्हणतो, येस, येस. ते असेल तर काहीच प्रॉब्लेम. ओके. सो इतका अनुभव आहे मॅम तुम्हाला, इतक्या लोकांना तुम्ही पास्ट लाईफमध्ये घेऊन गेल्यात. मला विचारायचं आहे तुमची सर्वात पहिली केस जेव्हा तुम्ही कोणाला पास्ट लाईफमध्ये घेऊन गेलात, ती कशी होती? ती फार इंटरेस्टिंग होती कारण की ते माझ्याकडे रिलेशनशिपसाठी येणारं कपल होतं. नवरा-बायको होते प्रॉपर आणि त्यांच्यात खूप सारे वाद होत होते आणि त्यांना असं होतं की आता डिव्होर्स घ्यायची वेळ आलेली आहे आणि एक लास्ट चान्स म्हणून चान्स. आपण हां. बघतो आहे. आणि ह्याच्यात पास्ट लाईफ आम्ही का निवडलं? कारण की त्या नात्यांमध्ये म्हणजे जवळ-जवळ 15-20 वर्ष ऑलरेडी लग्नाला झालेली होती हं. आणि काही पॅटर्न जे होते दोघांचे सेम होते. म्हणजे नवऱ्याचा खोटं बोलण्याचा पॅटर्न असेल, बायकोचा अजून काहीतरी पॅटर्न असेल, त्याच्यातही एक पॅटर्न्स होते म्हणजे. ओके. तर म्हटलं की आपण एक करून बघूयात, की मला असं वाटतं की हे सॉल्व्हेबल आहे. हं. तर बरं डिव्होर्स घ्यायचा तर 20 वर्षात 20,000 वेळा डिव्होर्सची गोष्ट झाली, पण डिव्होर्स घेत कोणी घेत नाहीये. नव्हते. ओके. तर मुळामध्ये इथे काय अडतंय, की सेपरेटही होऊ शकत नाहीयेत आणि एकत्र नांदू पण शकत बरोबर. नाहीये. हां.
तर अशा ठिकाणी आम्ही म्हटलं, की आधी ऑफकोर्स सगळी काउन्सिलिंग सेशन झाली होती आमची. म्हणजे असं नाही, की ते आलेत आणि मी पास्ट लाईफचा विचार केला. ओके. हे अगेन परत सांगायचं, की काही सेशन्स आम्ही झाली, हिप्नोथेरपीची सेशन झाली, काउन्सिलिंग सेशन झाली, त्यांना होमवर्क्स दिले गेले. हे अच्छा. झाल्यानंतर आम्ही शेवटी म्हटलं, की लास्ट चान्स म्हणून ओके. आपण एक पास्ट पास्ट लाईफ लाईफ करू. बघूया. ते जेव्हा नवरा तयार नव्हता, बायको व्हॉलंटिअर करायला तयार होती. सो तिला हिप्नोटाईज केलं गेलं आणि ती एका एकदम अशा 1800 वगैरेच्या शतकात गेली, ज्याच्यात ती एकदम खेड्यातली एक शेतकऱ्याची मुलगी, गरीब वगैरे. आणि तिने बघितलं, की एका गावात ती खेळतीये लहान आणि हा जो तिचा नवरा आहे, तो तेव्हाही त्यावेळच्या एका सावकाराचा मुलगा तो तिला लपून बघतोय. ओके. अँड दे गॉट इन्व्हॉल्व्ड म्हणजे तिथे त्यांचं प्रेम प्रेम जमलं. झालं. हां. आणि 2-3 असेच इन्सिडेंट्स झाले, ज्याच्यात तिला आत्ताचे वडील तिथेही तिचे वडीलच म्हणून अच्छा. दिसले वगैरे हे सगळं झालं. हां. आणि मग त्याच्यानंतर म्हटलं इथे सुटत का नाही ह्याच्यावर आपल्याला यायचंय फायनली. मग 2-3 प्रसंगानंतर असं लक्षात आलं, की त्या मुलांचं तिच्याशी लग्न नाही झालं, कारण की ती गरीब आहे. आणि जेव्हा त्या सावकाराला कळलं, की तो तिच्याशीच लग्न करणार म्हणून अडून बसलाय, त्याने अख्खं गाव जाळलं. म्हणजे फक्त ओके. ते घर नाही, हां. तर अख्खं गाव जाळलं आणि त्याच्यात तिचा मृत्यू झाला. अच्छा. हे झाल्यानंतर त्या मुलानी ज्या कोणाशी त्याची एंगेजमेंट जबरदस्ती ठरवली होती, ती तोडली आणि तो शेवटपर्यंत एकटा राहिला. ओके. याने की मी हिला कधीतरी भेटणार आणि बरोबर. हां. इतका जर स्ट्रॉंग एकमेकांना भेटण्याचा बॉन्ड असेल, तर आत्ता तुम्ही मला सूट होताय, नाही होतंय, पण मी एकत्र राहणारच आहे येस. आणि तो सुटणारच नाही आहे. ओके. त्यामुळे त्यांना दूर करण्यासाठी खूप लॉजिकल अंडरस्टँडिंग द्यावं लागेल किंवा मग त्यांना हील करायला खूप जास्त काम करावं लागेल. पण बरोबर. आत्ताच्या त्या दोघांचा तो बॉन्ड नाहीये. नाहीये. त्या दोघांचा बॉन्ड आहे. ते लाईफ संपलेलं आहे. आता तुम्ही ते कंप्लीट करायला आला असाल, तुम्हाला अनेक गोष्टी लेट गो एकमेकांच्या कराव्या लागतील. अनेक गोष्टी समजून घ्याव्या लागतील, की तुमचा बॉन्ड मुळामध्ये इथे पण एक सागर असं ना, की दोघांचा उद्देश सेम पाहिजे, करेक्ट. की मला हे नातं हवंय का नकोय. हां. त्यावेळेला तो बॉन्ड एक होता. आत्ताचं माहीत नाही ना. तुम्ही तयार झालात, बायको तयार झालीये, पुरुष तयार नाहीये पास्ट लाईफ हां. रिग्रेशनसाठी. मग त्याला ॲक्चुअली सॉल्व्ह करायचंय की नाही करायचंय? त्यावेळेचा तो होता म्हणून तुम्ही हा जन्म एकत्र घेतला. येस. पण आता हे कंटिन्यू ठेवण्यासाठी मला फक्त ते डायग्नोसिस मिळालंय, हां. की त्याच्यामुळे तुम्ही काही झालं तरी आत्ता एकत्र आलेला आहात. पण ह्याच्या पुढे राहायचंय की नाही हा तुमचा नवीन चॉईस आहे. इथे कर्माचं जे तुम्ही म्हटलात ते, की कर्मामुळे मी इथे आले. बरोबर. ते कर्म कंप्लीट करायला, अनफिनिश्ड बिझनेस कंप्लीट करायला. पण आता पुढे राहायचं की नाही मी परत नव्याने ठरवू शकतो. करेक्ट. सो ते बघितल्यानंतर जेव्हा आमचं एकत्र परत सेशन नवरा बायकोचं झालं, आम्ही त्या नवऱ्याशी बोललो, की हे बघितलेलं आहे आणि तुम्ही एवढं सॅक्रिफाईस करून परत जन्म घेतलायत ह्या व्यक्तीसाठी, तर तुम्हाला आता काय करायचंय? आणि हे जेव्हा त्यांनी ते सगळं ऐकलं तेव्हा तो एकदम इमोशनल झाला आणि मग त्याच्यावर मी खूप चांगलं काम केलं आणि दे आर स्टिल मॅरिड. मग आता त्यांचं रिलेशन चांगलं झालं. चांगलं झालं. कारण म्हणजे त्यांनी तिथं भांडणं ट्रीट होणार केलं. नाहीत असं हां. नाहीयेत ना. तेच. तेच रेग्युलर चॅलेंजेस येतच राहणार आहेत. पण ते जेव्हा अगदी टोकापर्यंत गेलं होतं, की आता मी एकमेकांबरोबर राहूच नाही बरोबर. शकत. हे सगळं हील झालं. येस. जेव्हा त्यांना कळलं, की आपण काय-काय पार करून इथे आलेलो आहोत. हां. त्यामुळे ही खूप इंटरेस्टिंग केस होती माझ्यासाठी, की जिथे रिझल्टही पॉझिटिव्ह आले आणि ते नातं अजूनही आता 20 वर्ष प्लस झाले तरी व्यवस्थित टिकलंय. गॉड ब्लेस देम ते आहे. ओके. ही माझी फर्स्ट केस होती पास्ट अच्छा. लाईफ रिग्रेशनची. सो मॅम, आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलात, पहिली गोष्ट म्हणजे पास्ट लाईफ तुम्ही ज्या वेनी एक्सप्लेन केलात ना, मी स्वतः इमॅजिन करत होतो की मला कसं फील होईल त्यावेळी. सो तुम्ही म्हणालात स्टार्टिंगला की तुम्ही तुमचे 10 ते 12 ऑलरेडी पास्ट लाईफ बघितलेत. सो काही एक्सपिरियन्स तुमच्या पास्ट लाईफचे सांगाल जरा? एक खूप पेनफुल पण खूप इंटेन्स एक्सपिरियन्स आहे. मी आत्ता डॉक्टर आहे, थेरपिस्ट आहे, हीलर आहे. वेगवेगळ्या फॅकल्टीज हिलिंग मोडॅलिटीच्या मी Yes. काम करते आणि मी डॉक्टरकी सोडून हे सुरू केलं. आता मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करत नाही. इतकं कॉलिंग ज्याला आपण म्हणतो ना, ते इतकं स्ट्रॉंग आणि खूप लोकांना याचा अर्थ कळत नाही, की का शिल्पाने प्रॅक्टिस चांगली सोडली. ओके. परंतु ते कॉलिंगचं उत्तर मला जेव्हा मी ते पास्ट लाईफ पर्टिक्युलर बघितलं तेव्हा मिळालं. अनेक लाईफमध्ये मी स्वतःला ॲज अ हीलर बघितलेलं आहे. अगदी पूर्वीच्या जमान्यात जसे जडीबुटीवालेपासनं हां. आयुर्वेदाचार्यपासनं ते सगळं. पण हे एक पर्टिक्युलर लाईफ होतं जे खूप जास्त माझ्यासाठी इंटेन्स का होतं, की त्या जन्मात मी प्रॉपर ज्याला विच म्हणतात,
किंवा आपण मराठीत त्याला चेटकिणा शब्द आहे, पण Yes. जे हीलर्सच होते, हम्म, जे नैसर्गिक आता आपण शमन्स म्हणतो त्यांना, हम्म, अशा प्रकारची प्रॅक्टिस मी तेव्हा करत होते. Okay. आणि गावात ते सगळं करायला परवानगी नव्हती. हम्म, त्याच्यामुळे मी गावाच्या बाहेर एका झोपडीमध्ये राहून माझं नैसर्गिक गोष्टींपासून लोकांना मदत करणं वगैरे हे करत होते. अच्छा. आणि लपून छपून लोक येत देखील होते त्या गावात, मदतीसाठी हा जे त्यांना समोर ज्या समोर गोष्टी मला ऍक्सेप्ट करत नव्हते, येस परंतु छोट्या छोट्या गोष्टींसाठी हे झालं ते झालं, आणि मी त्यांना खूप सक्सेसफुली मदत करत होते. पण जेव्हा ते कळलं आणि ते चव्हाट्यावर आलं सगळं आणि त्याच्या कोणतरी चुगली केली, तेव्हा मला प्रॉपर बांधून विहिरीला दगडाने ठेचून मारण्यात आलं. ओके. आणि ते जेव्हा पास्ट लाईफ मी बघत होते, तो माझ्याकडे खूप जास्त पेनफुल एक्सपिरियन्स होता, कारण की मी फिजिकली ओरडत होते. ते पास्ट लाईफमधनं हा. जाताना मला ती वेदना जाणवत होती. पण तितकं स्ट्रॉंग विल होतं, की ह्याचा बदला घेतला जाईल किंवा ह्याचा मला न्याय पाहिजे. हा. आणि आता जेव्हा मी जे काम करते आहे ॲज अ थेरपिस्ट, सुरुवातीला मी जेव्हा हिप्नोथेरपी शिकले त्याच्यात अशा अनेक ऑकल्ट केसेस मी हँडल केल्या, ब्लॅक मॅजिकच्या केसेस हँडल केल्या, ज्यांना आपण सामान्य भाषेत भूत लागणं म्हणतो त्या प्रकारच्या Yes. केसेस हँडल केल्या, ज्याला फॉरेन एनर्जी एन्क्रोच करणं म्हणतात, डार्क फोर्सेस म्हणतात. आणि माझ्या असं लक्षात आलं की मी ती सायकल पूर्ण करते. हा. हा. ज्या गोष्टीसाठी मला अपमानित करून मारण्यात आलं, त्याच गोष्टीसाठी आता मला रिस्पेक्टही मिळतोय, Respect आहे. पैसाही मिळतोय. तिथे माझं Yes. नाव झालं, लोक मला सुचवायला लागले माझं नाव, की नाही ह्या केसेस इतर कोणी नाही, शिल्पा मॅडम हँडल करतात. ओके. आणि रेफरन्सने लोक यायला लागले, हा. उघड यायला लागले. येस. पण जेव्हा ही एक फेज गेली, त्याच्यानंतर त्या केसेस करण्याची माझी इच्छा, त्या केसेस करण्याची माझी गरज संपली. कारण की जे माझं सायकल मला पूर्ण करायचं होतं ते केलं ते आय तुम्ही. थिंक मी कम्प्लीट केलं. आणि एका पॉइंटला तर त्या केसेस मी घेणंही बंद केलं, कारण की आता मला त्याची गरज आहे. ती गरजच मुळात ती बरोबर. क्लोजरसाठी होती. हम्म, नाहीतर एक डॉक्टर म्हणून, एक सायन्स स्टुडंट म्हणून त्या गोष्टींवर सुरुवातीला विश्वास ठेवण्यापासून क्वेश्चन मार्क होता. येस. पण काही वैयक्तिक अनुभव या जन्मातले देखील, हा. आणि डेफिनेटली पास्ट लाईफचा तो ट्रिगर होता माझा, जेणेकरून ते मी तशा प्रकारच्या केसेसना मदत केली. हम्म, त्याच्यासाठी जे काय लागले ते शिकले त्या Okay. सगळ्यातलं. आणि आता मी त्या केसेस घेणं बंद केलं. तर ते एक खूप सुंदर क्लोजर आहे. हा. मानाने केलेलं क्लोजर आहे, बरोबर. की जेव्हा मी चांगल्या ठिकाणी तिथे मी स्वतः त्या बंद केल्या केसेस, ते क्लोजर आहे. सो तो एक वेगळं समाधान आहे. ओके. सो तो एक पास्ट लाईफ तुमचा पास्ट लाईफचा तो एक खूप अप्रतिम ट्रिगर म्हणू शकतो, जो नाहीतर मला स्वतःही प्रश्न पडायचा. माझी आई कधी कधी विचारायची की अरे तुला डॉक्टर केलं, तू इथे कशी आलीस, बरोबर. तुझी हा. जर्नी म्हणजे मला झेपत नाही. आणि मलाही त्याचं लॉजिकल उत्तर देता येत नव्हतं. पण जेव्हा असे अनुभव आपण स्वतःच घेतो, हम्म, तेव्हा कुठेतरी आपल्या लॉजिकल माइंडच्या पलीकडे काहीतरी आहे ह्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. आपण जशी देवावर श्रद्धा ठेवतो तशी कशावर तरी श्रद्धा ठेवावी हो, लागते. हो. या जर्नीवर ती श्रद्धा ठेवावी लागते. आणि मग तो विश्वास जास्त कन्व्हिन्सिंग होऊन जातो, कारण की आपण तो स्वतः बघितला, याची डोळा तो अनुभव घेतलेला येस. आहे. हा. त्यामुळे तो खूपच अमेझिंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. त्यासोबत काय अजून आहे? अजून एक होता, की तेव्हा मी ह्या देशातली नव्हते. हम्म, मी एका वॉरमध्ये होते आणि तिथे मला ज्या काही जखमा झाल्या, हम्म, तिथल्या बऱ्याचशा खुणा माझ्या आत्ता शरीरावर आणि पायांवर आहेत. ओके. आणि त्या बऱ्यापैकी मोठ्या आहेत, की ह्या जन्मात मला लागलेलं नाहीये तिथे कुठेच. हा. पण ते जखमा कशा? आणि त्या चांगल्या काही फूट अशा काही खुणा आहेत. आणि त्याची उत्तरं, म्हणजे मी त्याची उत्तरं शोधायला पास्ट लाईफ नव्हतं बघितलं. पण जेव्हा मी एक पास्ट लाईफ बघितलं आणि त्या वॉरमध्ये मला त्या जखमा होताना बघितल्या, तेव्हा लक्षात आलं की अरे एक्झॅक्टली त्याच जागी आपल्याला पायावर त्या खुणा आहेत, अच्छा. ज्या जागी तेव्हा तलवारीने जे काय हा. आपल्याला चिरलं असेल आणि जे काय झालं असेल. सो असे अगदी बर्थ मार्क्ससाठी पण लोक विचारतात. तर हे सगळे बर्थ मार्क्स ह्याच्यातनंही येतात कधी कधी, प्रत्येक वेळा नाही, पण काही वेळेला हा. हे पास्ट लाईफ रेफरन्स डेफिनेटली असू शकतात. हम्म, सो खूप इंटरेस्टिंग असतं हे गोष्ट बघणं आणि त्याची उत्तरं लॉजिकल माइंडलाही पटणं, हा. हा. की आता मी बघितलंय, जे प्रूफ हवे ते मला मिळालेलं आहे, येस. तर नक्कीच मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकते. ओके. मॅम, मानसिक, भावनिक, परत ना असे बरेच त्रास होत असतात. काही काहींचे लग्नांचे पण प्रॉब्लेम्स असतात, लग्न होत नाही. सो ह्याचा पास्ट लाईफशी काही कनेक्शन असू शकतो का? मुळामध्ये जेव्हा क्लायंट थेरपिस्टकडे येतात, ते ह्याच्यासाठी येतात की ते मानसिकरित्या काहीतरी आव्हानांना Yes. सामोरं जात आहेत. काहीतरी जे मला उत्तरं मिळत नाहीयेत, काहीतरी जे मला समजत नाहीये.
आणि आत्ताचे चॅलेंजेस का होत आहेत त्याची लॉजिकल उत्तरं मिळत नसतील तर मी अस्वस्थ आहे. तर ती जेव्हा आपल्याला पास्ट लाईफमध्ये जाऊन मिळायला लागतात तेव्हा मन शांत होणार आहे ना आपल्याला. जी कश्मकश ज्याला आपण म्हणतो, चलबिचल जे रेस्टलेसनेस आहे, तो ऑटोमॅटिकली शांत होणार आहे. ॲटलीस्ट कळणार आहे की अच्छा ह्याच्यामुळे XYZ गोष्ट घडली. तर मानसिक आणि भावनिक हिलिंग हे डेफिनेटली पास्ट लाईफमुळे होऊ शकतं. कारण की आपला स्ट्रेस गेला, उत्तर शोधण्याचा. जसं मी मगाशी म्हटलं की काही जे पेन्स आहेत फिजिकल ते गेले. जर ते पास्ट लाईफमुळे निर्माण होत असतील तर. रिलेशनशिपचं जिथे तुम्ही म्हणाल तिथे आपण डेफिनेटली काही पेन्स कॅरी करतो. एक एक्झाम्पल मला डेफिनेटली परत मी देईन माझ्या प्रत्यक्ष क्लायंटचं, की त्या स्वतः थेरपिस्ट आहेत. ओके. आणि हिप्नोथेरपिस्टच आहेत. तर त्यांचं लग्न ठरत नव्हतं आणि ते म्हणले, की माझी रिलेशनशिप भरपूर होतात. अगदी कमिटमेंटपर्यंत जातात, सीरियस असतात. पण जेव्हा लग्न हा विषय येतो, तेव्हा ते होत नाही. अच्छा. आणि काही ना काहीतरी कारणाने ते ब्रेकअप होतं आणि समोरची व्यक्ती पण चांगलीच आहे. असं काही नाही, की त्याच्यामुळेच होतं. ओके. पण ते कधी लग्नामध्ये कन्व्हर्ट होत नाही. तर आपण करूयात का म्हणून. सो आम्ही त्यांचं पास्ट लाईफ केलं आणि असं लक्षात आलं, की एका जन्मामध्ये ते आणि त्या जन्मातले त्यांचे जे प्रेमी होते, त्यांना लग्नाला परवानगी मिळाली नाही. तर दोघांनी एकत्र सुसाईड केलं अच्छा. आणि पाण्यात उडी मारून. आणि ते करताना त्यांनी शपथ घेतली, की आपण परत एकमेकांना भेटू, शोधू आणि आपण इतर कोणाचेही कधीही अच्छा. होणार नाही. ज्याला आपण शपथ घेणं किंवा वॉव्ज हां. असा एक शब्द आहे इंग्लिशमध्ये, त्या घेतल्या गेल्या. आता ही व्यक्ती ह्या जन्मात आली. ती व्यक्ती पास ओव्हरच झाली नाही. तिचा जो कोण प्रेमी होता ती ह्याच्या बरोबरच जन्माला आली. ओके. कनेक्टेड सोल. जे त्यांच्याच कॉन्शियसनेसमध्ये आहेत, बरोबर. ते त्यांना लग्न करू देत नाहीत. मग जोपर्यंत ती व्यक्ती पण जन्म नाही घेत घेत सेम आणि हीच टाइमला व्यक्ती तिला मिळत नाही, तोपर्यंत लग्न नाही होणार. तोपर्यंत ते होण्याची शक्यताच नाहीये. कारण की त्या ओके. शपथ दोघांनी घेतल्यात. ही विसरली आता या जन्मात ती शपथ. हां. त्याने दुसरा जन्मच घेतला नाही ते विसरायला. इतकं कनेक्टेड होतं की ती भीतीने त्याने जन्म पण नाही घेतला दुसरा. ओके. त्या सोल बरोबर ॲक्च्युअली काउन्सिलिंग करावं लागलं, निगोसिएशन करावं लागलं. त्या सोलला रिलीज करावं लागलं, की योग्य वेळ आली, की ही व्यक्ती तुझ्यासमोर बरोबर येईल. जेव्हा ते कर्म कंप्लीट व्हायचं असेल, त्याला भरपूर वेळ द्यावा लागला आणि मग त्या सोलला रिलीज करावं लागलं. सो तिथे अच्छा. फक्त पास्ट लाईफ रिग्रेशन नाही झालं, तर सोल रिलीज नावाचा एक प्रकार आहे. ओके. तो सुद्धा तिथे झाला. त्यामध्ये खूप कॉम्प्लिकेटेड होतं आणि Yes. इमोशनल चार्ज अशा व्यक्तींचा इतका असतो, की मी सुसाईड केली ना एखाद्या हम्म. व्यक्तीसाठी, त्यामुळे तो कितीतरी इंटेन्सिटी वाईज खूप मोठा असतो तो चार्ज. येस. आणि आता ही तर मस्त दुसरीकडे लग्न करायला गेली आहे, तर त्याच्यात राग असतो, सगळ्या गोष्टी असतात, सूडाची भावना असते. हे सगळं इमोशनल हिलिंग तिथे त्या सोलचं करावं लागलं. त्याला एक प्रॉमिस करावं लागलं, की नाही, शी विल कम बॅक वेन इट इज द राईट टाइम, डिव्हाइन टायमिंग ज्याला आपण म्हणतो. खूप निगोसिएशन करून, तह करून त्याला रिलीज करावं लागलं आणि मग पुढच्या 1 ते 1.5 महिन्यात त्या व्यक्तीचं लग्न ठरलं. पण झालं सक्सेसफुल. झालं. ते रिलीज नसतं केलं तर ती शक्यता Yes. नव्हती. कारण की ह्या जन्मात कॉन्शियसली ती तयार आहे ना लग्न करायला. हे बरोबर. विसरले काय झालं होतं, काय नाही झालं होतं. आणि जेव्हा ते डेफिनेटली सोल जर तिने जन्म घेतला असता तर ते पुढे येणार ना. बरोबर. जन्म सुद्धा नसेल घेतला तर त्याला पुढे येण्याचा चान्सच नाहीये ना. नाही. तर असे पण एक वियर्ड काही एक्सपिरियन्स येतात जे आपण विचार पण नाही करत आणि खूप इंटेन्स असतात ते. ओके. मॅम, पास्ट लाईफ करण्यामध्ये काही धोके आहेत का? प्रिकॉशन्स काय घेतले पाहिजे? कारण त्याला घेऊन बरेच गैरसमज पण आहेत. डेफिनेटली. पास्ट लाईफ रिग्रेशन ही थोडीशी भीतीदायक कल्पना वाटू शकते लोकांना. कारण की आपण मागचा जन्म म्हटलं की जास्त ड्रामॅटिक जे आपण बघितलंय टीव्हीजमध्ये, टीव्ही, मूव्ही सगळ्यामध्ये, ते सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं. परंतु जर योग्य पद्धतीने आपण पुढे गेलो, व्यवस्थित सगळं प्लॅनिंग करून, तर धोका म्हणण्यापेक्षा पॉसिबिलिटी म्हणेन मी याला. असं असू शकतं की बरेचदा काय होतं ना, की मी जो ट्रॉमा बघितलेला, आता मला आठवत नाहीये ना तो ट्रॉमा. ऑलरेडी मी आत्ताच्या लाईफमध्ये कुठल्यातरी ट्रॉमामध्ये आहे, म्हणून मी पास्ट लाईफ रिग्रेशन करतेय. आणि त्या लाईफमध्ये गेल्यानंतर पण मी एक ट्रॉमा बघितला. तर तो जास्त इंटेन्स होऊ शकतो आत्ताच्या लाईफमधला ट्रॉमा माझा. जसं मी म्हटलं की ह्याच माणसाने गेल्या जन्मातही मला त्रास दिला. बरोबर. तर त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा अजून गढूळ होईल, अजून जास्त ट्रॉमॅटिक होईल, किंवा मी हेट्रेड निर्माण होईल, चिडीन त्या व्यक्तीवर, किंवा मला त्याच्यापासून वेगळं व्हायचं असेल, तर ते इंटेन्सिफाय तुमचा ट्रॉमा होऊ शकतो. त्यामुळे इथे फक्त पास्ट लाईफ करून उपयोग नाही. त्याच्यानंतर इमोशनल हिलिंग, काउन्सिलिंगशी त्याला जोड द्यावीच लागणार.
हे समजवायला की ते तिथे संपलेलं आहे. ते कॅरी आपण करतोय, ते कॅरी करणं बंद केलं की तुला आता तो ट्रॉमॅटिक उरणार नाही. येस. सो इथे फार महत्वाचं आहे की थेरपिस्टचा अप्रोच काय आहे, जेणेकरून त्या ट्रॉमातनं परत परत जायला लागू नये. काही ट्रॉमा आहेत जसं वॉरचे एक्सपिरियन्सेस आहेत, अब्यूजचे एक्सपिरियन्सेस आहेत, ते खूप पेनफुल असतात. ते आपण इथे कॅरी करतोय ऑलरेडी. त्या धोका म्हणण्यापेक्षा ते थोडेसे जास्त कॉशियसली हँडल करावे लागतात Okay. असं मी म्हणेन. हा. 1-2 केसेस बघितल्या जिथे पास्ट लाईफ पर्सनॅलिटी त्यांची इतकी जास्त स्ट्रॉंग, इम्प्रेसिव्ह आणि इन्स्पिरेशनल होती की त्यांना ह्या लाईफमध्ये परतच यायचं नव्हतं. तीच लाईफ त्यांना जास्त इन्स्पिरेशनल होती, कारण की इथे आत्ता लाईफमध्ये सगळंच लॅक ओके. सगळंच कमतरता आहे. म्हणून त्याने ते लाईफ बघितलं आणि तिथे मात्र एकदम Luxury life. ग्रेट पर्सनॅलिटी होती, बोलायला चांगलं, आत्मविश्वास अप्रतिम. तर अशा वेळा आपण काउन्सिलिंग करावं लागतं आणि धोका म्हणण्यापेक्षा अगदी हे प्रिकॉशन घ्यावे लागतात की त्यांना तिथनं डिसोसिएट कट करायचं. ते घडून गेलेलं आहे, आपण तिथे रमू नाही शकत. येस. कितीही छान वाटलं तरी त्यातनं आपण इन्स्पायर होऊन इथे जे बदल करू शकतो ते जरूर करा. तेच लाईफ जगत बसण्यात काही अर्थ नाही. जे बरोबर. घडून गेलेलं आहे, जिथे मृत्यू पण झालेला आहे, करेक्ट. त्यातनं तुम्ही जरूर शिका, लर्निंग लेसन घ्या की तेव्हा आपण काय काय कसं अचीव्ह केलं असेल ते इथे आत्मसात करायचा प्रयत्न करा आणि हे लाईफ पण तितकंच इन्स्पिरेशनल बनव. ते आपण शिकू शकतो. बरोबर. तर हे थोडंसं होऊ शकतं. तुमचा थेरपिस्ट क्वालिफाईड नसेल तर जे काही चुकीच्या गोष्टी होऊ शकतात ते होऊ शकतं. इमोशनल फिजिकल पेनला उत्तरं मिळाली नाहीत, एखादं पास्ट लाईफ रिग्रेशनच फेल गेलं, ओके, तर तो ट्रॉमा वाढू शकतो. तर हे डेफिनेटली थोडेसे धोके म्हणू शकता तुम्ही त्याला, किंवा एक प्रिकॉशन घेण्याचे पॉइंटर्स असू शकतात जे लक्षात घेतले पाहिजे. मॅम, एक व्यक्तीला ना रिपीटेड ड्रीम्स, स्वप्न तेच स्वप्न सारखे येत असतात. सो याचा काही संबंध पास्ट लाईफशी असू शकतो का? ही एक पॉसिबिलिटी असं मी म्हणेन. युजली आपण मानसशास्त्रात ड्रीम्सचं जे काही एक्सप्लेनेशन ते असं असतं की दिवसभर जे काही आपण डेटा निवडलेला असतो तो तिथे प्रोसेस होतोय आणि ते ड्रीमच्या स्वरूपात आपल्याला दिसतं आहे. परंतु त्याला जर एक ती सिक्वेन्स असेल, त्याला जर एक स्टोरी असेल, वारंवार तीच गोष्ट दिसती आहे आपल्याला आणि ती प्रत्यक्षात ह्या लाईफमध्ये घडलेली नसेल, जसं अनोळखी व्यक्ती दिसतात, अनोळखी जागा दिसतात, पण स्वप्नांमध्ये मात्र ते आपल्यासाठी ओळखीचे असतात किंवा त्यांच्याशी खूप जास्त स्ट्रॉंगली कनेक्ट असतो, आपला इमोशनल कनेक्ट असतो की हे आपलंच आहे, ही व्यक्ती आपली आहे, ही जागा आपली आहे, घर आपलं आहे. तर ही पॉसिबिलिटी असते की ते तुमच्या पास्ट लाईफशी कुठल्या तरी कनेक्टेड असू शकतं. समजा जर तिथे जो ट्रॉमा घडताना समजा एखाद्या ड्रीममध्ये आपल्याला दिसतो आहे, तर तो पास्ट लाईफशी कनेक्टेड डेफिनेटली असू शकतो. पॅटर्न बेसिकली जे तुम्ही म्हणताय ते पास्ट लाईफशी कनेक्टेड असू शकतात. ते ड्रीम तुम्हाला का दिसत आहे, कधी कधी त्याच्या थ्रू पण तुम्हाला काही हिलिंगचे मेसेजेस असतात की इथे तुम्हाला हिलिंग करण्याची गरज आहे. सो मला नेहमी असं वाटतं की ते सबकॉन्शियसचं व्हेंट आउट आहे ड्रीम्स. आणि सबकॉन्शियस कसं आहे, यत्र तत्र सर्वत्र, बरोबर, पास्ट प्रेझेंट फ्युचर. करेक्ट. त्यामुळे अनोळखी आत्ता वाटतंय, पण तिथे ते खूप ओळखीचं असेल, तिथे इमोशनल कनेक्ट असेल, त्याचा परिणाम उठल्यानंतर सुद्धा तुमच्यावर होत असेल, तुम्हाला ते सिम्पटम वाटत असतील, तर ही पॉसिबिलिटी खूप जास्त आहे की ते ड्रीम्स पास्ट लाईफशी कनेक्टेड आहेत. तसंच मॅम, सोलमेट्स बद्दल बरेच लोक बोलत असतात. सोलमेट्स नेमकं काय आहे आणि ह्याबद्दल जरा सांगा. सागर, सोलमेट ना हा खूप कॉमनली वापरला जाणारा शब्द आहे, पण लोक ना ते प्रेमाशी रिलेटेड कनेक्ट करतात की माझा पार्टनर हा माझा सोलमेट आहे. सोलमेट्स कोणी असू शकतो, तुम्ही मी पण सोलमेट असू शकता, तुम्ही तुमचा पेट ॲनिमल पण सोलमेट असू शकतं, तुम्ही तुमचा बेस्ट फ्रेंड सोलमेट असू शकता. तो एक सोल ग्रुप असतो ऍक्च्युअली, ओके, की जो जन्मोनजन्म काही ना काहीतरी आपले लर्निंग लेसन्स कम्प्लीट करायला आपल्याला मदत करतो. तो एक्सपिरियन्स पॉझिटिव्हच असेल का हे जरुरी नाही. तुमचा सोलमेट तुमचं लाईफ नरक करणाराही असू शकतो. जर तुम्हाला तोच धडा घ्यायचा आहे तर मी त्याला मदत करणार आहे ना. आणि हे पास्ट लाईफ मधनच आलेलं असतं ऑफकोर्स, कारण की हे ऑलरेडीच वर ठरलेलं आहे की ह्या लाईफमध्ये तू हे कर, मी हे करतो, तू मला असं त्रास दिल्याशिवाय माझा तो लर्निंग लेसन नाही कम्प्लीट होणार आहे. ओके, ज्याला मी बरेचदा कार्मिक टीचर म्हणते किंवा कार्मिक ट्रॅव्हलर असतो आपण एकमेकांसाठी, की तुमच्यासाठी मी काहीतरी करतेय, तुमचा तो लेसनवाला मी विलन होतीये, तर मी पण सोलमेटच आहे ऍक्च्युली. सोलमेट म्हणजे फक्त लवी डवी प्रेम नाहीये. काही असतात बघा की जे तुम्ही कधी त्यांना रात्री फोन करू शकता, सपोर्टर्स, ते पण तुमचे सोलमेट्सच आहेत. बरोबर, की जे तुम्हाला माहिती की हे शिल्पा कायम माझा फोन उचलेल कुठल्याही वेळेला,
मी तिला कुठलंही हम्म. काम विचारू शकतो, सांगू शकतो. हां हां तिला काही त्याच्या अगेन्स्ट काही नको आहे, करेक्ट. पण मी रिलाय राहू शकतो. आपले पेरेंट्स असतात, त्यांना आपण कुठेही जाऊन त्यांचा सपोर्ट घेऊ शकतो. तर हे सोलमेट्सच आहेत. त्याच्यासाठी Okay. प्रेम असण्याची जे लग्नातलं प्रेम आहे किंवा तसं अफेअरचं Girlfriend, प्रेम असं boyfriendचं असण्याची नाही, हां. गरज नाही आहे. हे सगळे आपल्यासाठी सोलमेट आपले पेट अॅनिमल्स जे आपला आजारी कधी-कधी स्वतःच्या अंगावर घेतात. हां बरोबर, ते पण ऐकतो आपण. आपले इमोशन बरेच सायकोथेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट आजकाल घरातलं वातावरण डिस्टर्ब असेल तर पेट आणायला सांगतात. हां त्याने तुमची रिलेशनशिप सुधारायला मदत होते. येस येस. तर हे सगळेच आपले सोलमेट्स आहेत आणि आपण डेफिनेटली वारंवार एकत्र येतोय एकमेकांना मदत करायला. कधी तुम्ही माझे लेसन्स कंप्लीट करायला मदत करताय, कधी मी तुमचे लेसन्स कंप्लीट करायला मदत करते. ते सोल ग्रुप्सच आहेत. ओके. थँक्यू सो मच मॅम. मागच्या पॉडकास्टसारखं हा पण पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग होता आणि मी स्वतः आता पण असं वाटतं की पास्ट लाईफ एकदा बघून घ्यावी. पण डेफिनेटली जसं तुम्ही सांगितलं, जोपर्यंत आपल्याला ती गरज नाही वाटत तोपर्यंत म्हणजे एक क्युरिओसिटी म्हणून आपल्याला जाऊन बघायचं नाही आहे की पास्ट लाईफमध्ये मी कोण होतो. पण डेफिनेटली लाईफमध्ये जर असा काही प्रसंग असेल मी नक्की तुम्हाला विचारेल. तसंच तुमचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. कुणाला काही लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतील, कोण कुठे स्टक झालं असेल, त्यांना दिशा मिळत नसेल, नक्कीच ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील पास्ट लाईफ रिलेटेड. किंवा ज्यांनी पण मागचा पॉडकास्ट हिप्नोथेरपीवरती पाहिला नसेल त्यांनी तो पॉडकास्ट पहा. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक मेन्शन केली आहे. तिथे आम्ही पास्ट लाईफ आज हा पॉडकास्ट झाला आहे तसं सेम तो पण पॉडकास्ट आम्ही डिटेलमध्ये शिल्पा मॅमनी तो कवर केला आहे आणि सुंदर टॉपिक होता तो, सुंदर पॉडकास्ट झाला आहे. आणि तसाच हा पॉडकास्ट जो आहे हा पण तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबरला शेअर करा. ज्यांना पण गरज असेल, जे पण लाईफमध्ये स्टक झाले असतील ते नक्की शिल्पा मॅमला कॉन्टॅक्ट करून PLR सेशन थ्रू त्यांची लाईफ पण सुधारू शकता. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.